सर्वांना क्रांतिकारी जय भीम. ध्वजारोहण मुंबई मसुरे बौद्ध विकास मंडळ मुंबई रजिस्टर या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील सावळाराम मोरे यांच्या हस्ते होत आहे. दुसरी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भीम. नमो बुद्धाय. हॅलो हॅलो अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, माता भीमाई, माता रमाई या माता भीमाई, माता रमाई यांच्या विचारांना श्रीवाद वंदन. मसुरे बौद्ध विकास मंडळ आज आपण संयुक्त जयंती साजरी करत आहोत. मी उपस्थित सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण आपलं सहकार्य करावं. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराबाई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, ट्रस्टी चेअरमॅन डॉक्टर हरीश रावलिया या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकार्यास मी वंदन करतो. आजचा बुद्ध पूजा पाठ हा दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या पद्धतीप्रमाणे होईल. आजचा विधी बौद्धाचार्य माजी श्रामनेर समता सैनिक दलाचे सैनिक आयुष्यमान दिनेश रघुनाथ मोरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. सम्यक अर्थ, सम्यक संबुद्ध संपूर्ण विद्येने रूप आचरणाने संपन्न सुगती निर्माण प्राप्त केलेले लोकलेखवांचे राष्ट्र जाणणारे पुरुषांचे सारथी देव मनुष्य या स्वमार्गावर नेणारे अस्पृशासक महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध
तुम्हा आम्हा सर्वांचे तारण दाते. अर्थवाद, प्रांतवाद, तहसीलवाद, शास्त्रवाद, इतिहासवाद या सर्व वादावरती दिग्विजय ठरलेले तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे बोधसत्व प्रबोधिनी नेते भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना त्रिवार वंदन करतो. तसेच संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे, त्याचा प्रचार या माध्यमातून एक आदर्श समाज निर्माण करणारे, त्या आदर्श समाजाच्या माध्यमातून बौद्धाचार्य निर्माण करणारे स्वतः माजी श्रामणे पंडित काश्यप सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्यात त्याच्या स्मृतीस मी वंदन करतो. तसेच विभूती सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान महासंरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्यात माझ्या सस्नेह विनय जय. तसेच विभूती सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्यात माझ्या सस्नेह विनय जय. तसेच विभूती सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशिता बाळासाहेब आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्यात राजकीय चळवळींनी सामाजिक चळवळीमध्ये सस्नेह विनय जय. तसेच बहुजन पंचायत समिती सभापती आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराजे आंबेडकर यांच्याही धर्ममंगल कार्यात सस्नेह विनय जय भीम. आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका, आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व उपासक उपासिका या सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. क्रांतिकारी जय भीम. जय भीम. बंधूंनो, आज आपण मसुरे बौद्ध विकास मंडळ मसुरे या मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची संयुक्त जयंती आपण साजरी करत आहोत. आणि या जयंतीनिमित्त आपण सर्व उपासक उपासिका जमलो आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झालेली आहे आणि या ध्वजारोहण झाल्यानंतर त्रिशरण पद्धतीने या कार्यक्रमाची सुरुवात होईल अशी मी सर्वांना विनंती करतो. ज्यांना शक्य असेल यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात करते वेळी प्रथमतः दीप, धूप आणि पुष्प प्रज्वलन करून होईल. मी विनंती करतो आमच्या मंडळाचे ज्येष्ठ भगवान मोरे यांना मी विनंती करतो त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करावं. हॅलो. यानंतर आमच्या मंडळाचे ज्येष्ठ आदरणीय विश्वनाथ मोरे काका यांना मी विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करावं. साधू साधू साधू. यानंतर आमच्या मंडळाचे ज्येष्ठ आदरणीय आयुष्यमान अनंत मोरे काका यांना मी विनंती करतो त्यांनी महात्मा फुलेंना पुष्प अर्पण करावं. साधू साधू साधू. यानंतर मी विनंती करतो आदरणीय आयुष्यमान अशोक काका मोरे यांना मी विनंती करतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं.
साधू साधू साधू. त्यानंतर आमच्या मंडळाचे आमचे बंधू धम्मबंधू विनोद मोरे यांना मी विनंती करू त्यांनी शाहू महाराजांना पुष्पार्पण करावं. साधू साधू. यानंतर मी विनंती करतो आमच्या मंडळाच्या उपासिका काकी स्वप्नाली बाळकृष्ण मोरे यांना विनंती होती त्यांनी दीपप्रज्वलन करावं. साधू साधू साधू. त्यानंतर आमच्या काकी सीताबाई मोरे यांना मी विनंती की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. त्यानंतर विशाखा मोरे काकी यांना मी विनंती की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. साधू साधू साधू. विनय सॉरी. साधू साधू साधू. त्यानंतर आमची आई भारती मोरे यांना विनंती त्यांनी दीपप्रज्वलन करावं. साधू साधू साधू. त्यानंतर मी विनंती करतो मारुती काकांची मेसेज काकी नाव लक्षात नाही सुलोचना मोरे आज या दोघं पण लवकर नाव लक्षात येत नाही. साधू साधू साधू. बसा हे खाली बसा नाही बघून दीप धूप आणि पुष्पप्रज्वलन झालेलं आहे. यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात विसरण पद्धतीने होईल. मी विनंती करू सर्वांनी खाली चटई घातलेली चटईवर बसावं. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्याने चटईवर बसा. बसल्याने काही होत नाही.
खाली बसव तुला पण सर्वांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर बसाव. गुडघ्यावर बसा, गुडघ्यावर बसा. बसा सगळ्यांनी, सगळ्यांनी बसा. कोणा एखादा सोडणार नाही. बसा सगळ्यांनी, बसा. बस बस सगळ्यांनी बसा. गुडघ्यावर बसा. हा एकच दिवस असतो आणि एका दिवसामध्ये आम्ही गुडघ्यावर बसतो. बाकी दिवशी आम्ही गुडघ्यावर बसत नाही. गुडघ्यावर बसा. बसा गुडघ्यावरती. हा एकच दिवस आहे आमचा. आम्ही एका दिवसामध्ये फक्त बाबासाहेबाला नमन करतो, बुद्धाला नमन करतो, बाकी कोणाला नमन करतो. गुडघ्यावर बसा. गुडघ्यावर बसा. असं कसं त्या ह्याच्यामध्ये चांगलं दिसेल. आम्ही गुडघ्यावर बसलो नाही. आम्ही रेकॉर्डिंग करतो. बसा गुडघ्यावर बसा. हात जोडा. बुद्ध नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बसा खाली. सर्वांनी हात जोडा. मी पुढे म्हणतो, माझ्या पाठीमागून त्रिसर पंचेशन म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि.
सामेरयमच पमादटाना वीरमणि सिक्कापदं समादियामि साधु 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 वनगन गुणोपेतं हेतं कुसुम संतति पूजयामि मुनीन्द्रस्य चिरिपाद सरोरुवेन् पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं भुवेन मेतेन लवामि मोक्षम् पूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदितेन दीपेन तमदंशिनं तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिकागन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधर्म च संग सुगततनुभवा धातुवो धातुगभ्यं लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य विद्ये सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वसम्पटानेषु पठितं शारीरिकधातु मा बोधि बुद्धरूपं सकलं सदां सकलविद्याविजुरज्ञानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु कविरघोषं गौरवर्णं सुखायम् अभयचित्तं निवयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरज्ज सुजननेरं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तु साधु वरदान तु आजकुलभूषतु भीमराजं सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजं पंकजानरवरा रत्नध्वजनोद्धारं भगवन्तं साकरा भक्तकादं सौदार संगरी शास्त्रधरिताकरी कापला अरियुरी रौद्ररूपं मुक्तिपथकोनता जीर्णपुति जाळितं उदाळिला गतिका मार्गसाजं राष्ट्रघटनाकृती शोभते वारती महामानो बोलती सार्थसंज्ञां शरणबुद्धासं शरणधम्मासं शरणसंघासमि भीमराजम् बुद्धवंदना. इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्सा देव मनुष्यासं बुद्धो भगवति बुद्धयावन् जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागतं पदुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदम् नास्ति मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवतेन भूतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्दे पापदसुरोत्तमम् बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो कमतो जन्ममं यं किञ्चिरतनं गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दैत्याचं राज्य केलं आणि त्याने आपल्याबरोबर सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना घेतलं. महात्मा ज्योतिबा फुले
याने ते बहुजनांचे नेते आहेत आणि त्याने बहुजनासाठी बरेच मोठं कार्य केलेलं आणखी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां हे महात्मा फुल्यांना गुरु मानत असत. त्यानंतर शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना प्रोत्साहन देऊन त्यांना फॉरेनमध्ये परदेशी शिक्षणासाठी पाठवण्यास मदत केली आणि ते आरक्षणाचे जनक होते. या ठिकाणी इथे फलक लावलेला आहे आणि त्या फलकावर लिहिलेलं आहे, अतत दीप भव, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यानंतर त्या पुढे लिहिलेलं आहे, प्रज्ञाशील आणि करुणा. हे आपल्या धर्माचं एक मार्गदर्शक तत्व आहे असं म्हणू आपण आणि त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. तर मी आजच्या या ठिकाणी एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना त्रिवार वंदन. आज आपण संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला. आपल्या सर्वांच्याच माहितीमध्ये, सगळ्यांच्याच वाचनामध्ये आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, कारण आपला समाज हा सुशिक्षित आहे. जसं आताच धनाजी मोरे म्हणजे आमचे सुभाष काकांनी इकडचे मार्गदर्शन, आपण ज्या आपल्या जीवनावरचं जे मार्गदर्शन कुठल्या पाथवर आपण चाललं पाहिजे ते सांगितलेलं आहे, म्हणजे हे स्पष्ट केलेलं आहे. जयंती ही दरवर्षी आपण साजरी करत असतो आणि या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येतो. स्नेहा बंधुभाऊकी पद्धतीने आपण वागतो. मी असेच जयंती दरवर्षी आपण साजरी करत आलो आहोत आणि दरवर्षी साजरी करू असं मी इकडे असं वाटतं की आपली दरवर्षी अशीच पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे. धन्यवाद. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी कोणी अजून आहे का बोलणार? अच्छा, सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम. आज मला येथे सगळ्यांना एकदम नवीन ड्रेसमध्ये नवीन आचार विचार घेऊन हजर असलेल्या सगळ्या माझ्या भाऊबंधांना बघून आनंद वाटतो. कारण मला तो काळ आठवतो, 60-50चा काळ आठवतो, ज्या काळात आम्ही ह्यापैकी काहीच नव्हतो. इथल्या व्यवस्थेने आपल्याला असं बनवून ठेवलं होतं. तो फरक आणि आजचा फरक माझ्या वयस्कर काही माझे बांधव इथे असतील त्यांना काळ आठवत असेल, असू दे. पण ही जी सगळी किमया घडली ती आपले आदर्श, आपले गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे विचार, त्यांच्या विचारांच्या आधी पण भगवान बुद्धांचे विचार अस्तित्वात होते. सगळं छत्रपती महात्मा फुले, शाहू महाराज यांनी हे सगळे आदर्श निर्माण केलेले होते. पण त्याची झळ किंवा त्याचं आकलन आपल्यापर्यंत झालेलं नव्हतं. ते आपल्यामध्ये बिंबवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने, पुण्याने आपण आज या स्थितीमध्ये बसलो. कुणाला हेवा वाटावा या गोष्टीचा. डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल मी तर काय बोलणार. संबंध विश्वाला भारतरत्न आहेत ते. भारताची राज्यघटना लिहून देशाचा कारभार कसा चालवावा, राज्यपद्धती कशी असावी त्याचं संपूर्ण ज्ञान त्यांनी आपल्या प्रयत्नाने, आपल्या अभ्यासवृत्तीने निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यांच्यासमोर मी म्हणजे काहीच नाही, फक्त त्यांच्या आदर्शाला मी नमस्कार करू शकतो. आज आपण आणखी एक गोष्ट इथे साजरी करतो ती म्हणजे बुद्ध जयंती.
मला वाटतं आपण बुद्ध धर्म 1956ला आपण बुद्धिस्ट झालो. पण आता विचार करायची वेळ आहे की त्या तत्वावर बुद्ध धर्माच्या आचरणावर आपण किती जोर देतो, किती आकलन करतो, किती त्याचं आपल्या जीवनात तो धर्म आपण उतरतो, हे फार महत्त्वाचं आहे. आता बुद्धांचा धर्म म्हणजे मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आमच्या इथे गुरुजी बसलेले आहेत, दिनेश गुरुजी हे जास्त बोलू शकतील. पण मला बदल मोडक्या तोडक्या 2 शब्दात तरी मला व्यक्त करावं असं वाटतं, म्हणून मी बोलतोय. तर बुद्धांचं आपला बुद्ध धर्म म्हणजे काय आहे? त्रिशरण, 4 महासत्य, पंचशील, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, पारमितांची बेरी आणि 22 प्रतीक. त्रिशरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 4 महासत्य मी तुम्हाला सांगतो. 4 महासत्य बुद्धांनी सांगितलेली आहे की दुःख, जगात दुःख आहे, दुःख निर्माण होण्याची कारणं आहेत, दुःखापासून मुक्त होता येते, दुःखापासून मुक्त होण्याचा उपाय पण आहे. ही 4 महासत्य. आता ह्याचं सखोल विश्लेषण इथे करणं शक्य नाही आहे. ते आपण आपल्या परीने जिथून आपल्याला ही माहिती मिळेल तिथून आपण ह्याचा अभ्यास करून आपल्या जीवनात त्याचं ती उतरवली पाहिजे. त्यानंतर दुसरा भाग येतो पंचशील. पंचशील धम्माच्या आदर्श आचारशैली आहे. पंचशीलमध्ये कोणत्या गोष्टी येतात? कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार न करणे, खोटे न बोलणे आणि मादक पदार्थाचे सेवन न करणे. आता आजच्या जयंतीच्या, बुद्धांच्या जयंती आणि आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण स्वतःला हा प्रश्न विचारूया, ही जी पंचशील आहेत हे आपण किती आत्मसात केली आहेत, आणि याच्यानंतर जर त्याचा परिणाम होत नसेल तर ज्याच्या पुढे आपण आजपासून निश्चय करूया ह्याचं आपण तंतोतंत पालन करूया. त्यानंतर दुसरा बुद्धांचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्गामध्ये काय गोष्टी येतात? सम्यक संकल्प. सम्यक म्हणजे समान दृष्टीने. नंतर सम्यक वाचा, आपली बोलणी कसं सम्यक असली पाहिजे, सगळ्याबद्दल आपली दृष्टी समान असली पाहिजे. सम्यक कर्मांत म्हणजे प्रत्येकाला, मला जसा अधिकार आहे जगण्याचा तसा समोरच्या माणसाला पण अधिकार आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. नंतर सम्यक आजीविका म्हणजे आपण जे आपलं उदरनिर्वाहाचं साधन जे वापरतो की ज्याच्यावर आपण उदरनिर्वाह, तिथे प्रामाणिकपणे सत्याने त्याचं पालनपोषण करून आपली आणि आपल्या कुटुंबाची आजीविका सांभाळली पाहिजे. नंतर सम्यक व्यायाम म्हणजे कुठेतरी न भरकटता आपले आचार विचार सगळे त्या एका सम्यक व्यायाम म्हणजे एका दृष्टीत आपण व्यापून ठेवले पाहिजे. सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. सम्यक समाधी ही गोष्ट भगवान बुद्धांनी जो ध्यान साधना अवसरली होती, त्यांच्या जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 6 वर्ष त्याने खूप कष्ट घेतले, खूप परिश्रम केले, जंगलातून भटकले, त्यांचे शरीर अन्नपाणी सोडलं होतं, शरीर त्यांचं एकदम क्लिष्ट झालं होतं. आपण काही फोटोमध्ये बघतो अशी अवस्था झाली होती. हे त्यांनी 6 वर्ष केलं, पण ह्याच्यातून त्यांना काही निर्माण झालं नाही. त्यांना कळून चुकलं की हे जे शरीराला क्लेश देऊन त्याच्यातून काही निर्माण होत नाही, त्याच्यासाठी दुसरा मार्ग काय आहे, आणि तो दुःख तर आहेत, मग त्याचा मार्ग असला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या अन्नपाणी जे त्यांनी बंद केलं होतं ते चालू करून दुसरा मार्ग अनुसरला, तो म्हणजे एक आपल्या नाकातून त्याने, कारण दुःख शरीरात आहे, शरीरात जायचा मार्ग कुठचा? तो मार्ग म्हणजे आपला श्वास. श्वासाचा त्याने उपयोग केला. दिवसेदिवस त्याच्यात त्यांचे बदल होत गेला, त्याच्यात त्यांना परिणाम दिसायला लागले, आणि त्यालाच आपण आजच्या काळामध्ये विपश्यना असं म्हणतो. विपश्यना ही
बुद्धांचं आचरण, बुद्ध धर्म आपल्याला खरा जर कळायला पाहिजे असेल तर आपण विपश्यना करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यात जे ज्ञान मिळेल ते आपल्याला पुस्तकात मिळणार नाही, कारण विपश्यना ही स्वतः प्रॅक्टिकली एक क्रिया अनुसरण्याची एक क्रिया प्रोसेस आहे. ती स्वतः केल्याशिवाय त्या भले दुसऱ्याला येत असेल पण मला काय त्याचं होतं, त्यासाठी मला स्वतःला ती करायला पाहिजे, तरच आपल्याला बुद्ध धर्म खरा. मला तुम्हाला अगदी आवर्जून सांगायचं आहे, आपण बुद्धिस्ट आहोत. विपश्यना ही प्रत्येकाला यायलाच पाहिजे. त्याचा अभ्यास करा. सगळीकडे सेंटर्स खुले आहेत. नंतर आला पुढचा भाग आला. ह्या गोष्टी सगळ्या बुद्ध धर्म काय आहे त्यासाठी म्हणून ह्या गोष्टी मी सांगतोय. त्याला आलं 10 पारमिता. ज्यावेळी कोणी पण व्यक्ती आपल्यापैकी स्त्री पुरुष कोणी पण ह्या 10 गोष्टी जर पाळेल तो पण बुद्ध होऊ शकतो. बुद्धाने सांगितलेलं आहे, मी एक बुद्ध झालो, माझ्या आधी किती बुद्ध झाले आणि किती होतील, मी काय एकुलता एक बुद्ध नाही आहे, पण ह्या गोष्टी पाळाव्या लागतील. त्या कुठच्या गोष्टी आहेत बघा. सील पाळावं लागेल आपल्याला, दान करावं लागेल, उपेक्षा करावी लागेल, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा, मैत्री, ह्या 10 गोष्टी आपण पाळल्यानंतर असं कुठचाही व्यक्ती राहू शकत नाही की तो सम्यक समृद्ध बनेल. तर ह्या डिटेलमध्ये ह्याचे अभ्यास करण्याची आपल्या प्रत्येक बौद्ध धर्मीय म्हणून आपण ते करायला पाहिजे. त्यानंतर आपण येतो 22 प्रतिज्ञा. 22 प्रतिज्ञा ह्या बुद्ध धर्माचा अंग नाही आहे. त्या बुद्ध धर्मात कुठेही नाही आहे. बुद्धांनी त्या 22 प्रतिज्ञा आपल्याला दिल्या आहेत. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी स्वतः बनवल्या, कारण त्यांना माहीत होतं दीक्षा देताना किंवा त्याआधी जो त्याने अभ्यास केला तसं त्यांना कळून चुकलं होतं. त्याला मी बौद्ध धर्म माझ्या बांधवांना देत आहे, पण तो खरोखर ते पाळतील की नाही, कारण कित्येक वर्षांचा पगडा हिंदू धर्माचा, हिंदू देवदेवतांचा होता. त्याच्यातून त्यांची सुटका कशी करायची, तर त्यासाठी त्यांनी ह्या 22 प्रतिज्ञा बनवल्या. प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात माहीत आहेत, परत त्याचा अभ्यास करा, त्याचं पालन करा. आणि माझी खात्री आहे की आपण बुद्ध धर्माची ही जी तत्त्व काय सांगितलेली आहे, जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, ते पालन केल्यानंतर आपल्या कुटुंबाचं, पर्यायाने समाजाचं नक्कीच कल्याण होईल. मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मला काही माहीत नाही, पण मी असं माझं कॉन्टॅक्ट आलं. मी 2 वेळा इगतपुरीला 10 दिवसांचे 2 कोर्सेस केले. पहिल्या कोर्सच्या वेळी माझा अनुभव सांगतो, तुम्हाला उपयोगी होत असेल तर बघा. 10 दिवस एकदम कठोरपणे तिथे राहिलो मी. तिथे तेथील साधना केली आणि 10 दिवस संपल्यानंतर तिथे त्या दिवशी बाहेर जायला देत नाहीत कुठे. हे ध्यान केंद्र इगतपुरीचं मला वाटतं स्वर्गाहून सुंदर आहे. तिथलं वातावरण, सगळी व्यवस्था. आपल्याला एक पैसा खर्च करावा लागेल, तर जायचं आणि ध्यान करायचं. तर 10 दिवस झाल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांना बाहेर सोडतात. कमीत कमी 500-600 लोक असतात. माझा अनुभव आला, कारण मी ठरवलं होतं मी ज्या गोष्टीसाठी जातो आणि कोणी पण व्यक्ती, आपण आपली फॅमिली, आपला नोकरीधंदा बाजूला ठेवून 10 दिवस टूर जातो. तो प्रामाणिकपणे आपण करायला पाहिजे. जर प्रामाणिकपणे केलं, निष्ठेने, श्रद्धेने, खूप कडक तत्व आहेत, सोपी आहेत पण कडक नियम आहेत तिथले. जसं आपल्या गुरुजींना माहीत असेल, त्यांनी ज्यावेळी किंवा भार्गवना पण त्यांना पण माहीत असेल, ज्यावेळी कोर्सला जातो त्यावेळी किती नियम कडक, सोपे असतात पण तेवढंच कडक असतात. तर तेवढे जर आपण पाळले तरच त्याचं महत्त्व आपल्याला, किंवा त्याचं काय क्रीम आहे, तत्व आहे ते कळतं. मी माझा कसोशीने प्रयत्न केला. नंतर बाहेर येऊन मी उभा राहिलो 10 दिवसानंतर. आता मी बस स्टॉपला जाणार किंवा घरी थोडा वेळ उभा राहिलो. थोडा मनाशी विचार केला, अरे 10 दिवस मी इथे राहिलो, तिथल्या व्यवस्थेने सगळी सोय व्यवस्था केली, खाण्यापिणं सगळं फ्री, वेळच्या वेळी सकाळी 4 पासून रात्री 9 वाजेपर्यंत. तर मला त्यावेळी एक भावना निर्माण झाली की एवढं ज्ञान मला जर
ज्ञान मोठं मला मी ज्ञानी झालो नाही, पण जे काही थोडंसं ज्ञान किंवा ती ज्या गोष्टीची जाणीव झाली ती अतिशय महत्त्वाची होती. मला वाटलं अरे अशा प्रकारचं तत्त्वज्ञान, अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारची वागणूक माझ्या बायकोला मिळावी, माझ्या मुलांना मिळावी, माझ्या बंधूंना मिळाली, माझ्या समाजातील भावांना मिळावी, त्यांचं पण किती त्यांचं कल्याण होईल. बस एवढंच मला त्यावेळी माझ्या मनात एक उत्कंठेने भावना निर्माण झाली. नंतर आम्ही पुढे गेलो. मला वाटतं ह्या गोष्टीनं कदाचित आता तुम्ही म्हणाले अरे हा तर आपल्या वाडीतलाच माणूस आहे, त्याचं काय ऐकायचं असं समजू नका. ते काय बरे वाईट करू शकतो सांगितलं, वाईट तर नक्कीच नाही, पण माझी पद्धत कारण मी काही वक्ता नाही आहे, पण जे मला व्यक्त करायचं होतं ते मी केलेलं आहे. तुम्ही याच्यातून आवश्यक तो जो ज्ञान आणि तसं आपलं जीवनक्रम चालू ठेवलं अशी अपेक्षा करतो. आणखी एक गोष्ट मी सांगतो समजून, आता बघा आपल्या आपले गाव आणि आपलं मुंबई दोन्ही मंडळ तिथे दोन्ही सभासदांनी मिळून आजचा जयंती उत्सव आपण साजरा करतो. आजच्या जयंतीनंतर पुढच्या जयंतीपर्यंत नुसतंच आपण वाट बघायची नाही. आपल्यासमोर काही वाडीतल्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, काही आपल्याला भरीव कार्य असं करायचं आहे. त्यासाठी पण आपण विचार करायला पाहिजे. येथील स्थानिक लोकांनी आणि मुंबईच्या बंधूंनी अशी मी एक कळकळीची विनंती करतो दोन्ही इथल्या सभासदांना जे जुने जाणते नवीन पिढीतले सगळ्यांना परत एकदा कळकळीची विनंती करतो. आपण आज संध्याकाळी या ठिकाणी बसून थोडं यावर चर्चा करू आणि आपण काय करू शकतो भविष्यात आपल्या वाढीसाठी. ही वाडी आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी एक सुंदर लोकेशन दिलेलं आहे. बोधिवृक्ष इथे आपल्या साक्षीला आहे, तर त्याचा आपण उपयोग करूया आणि आपलं जीवनक्रम सुंदर बनवूया असे मी आशा व्यक्त करून परत एकदा सगळ्या महापुरुषांना नमस्कार करतो. मंडळाला पण एवढा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद, बौद्धचरांचे धन्यवाद, सगळं महिला मंडळ लहान मुलं सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. थँक्यू. जा तुम्ही जा. हां तुम्ही आधी बोलला उभा राहून चालू आहे बटन दाबा. सुगंध आणि सुंदर गुणांनी युक्त अशा फुलांनी भगवान बुद्धाच्या चरणी इकडे बघ पुन्हा फुलांची फुलं अर्पण करत आहे. त्यांची चरण कमलाने पूजा करत आहे. सुनील या फुलाने मी बुद्धाला पूजत आहे. या पुण्याने मला निर्वाण प्राप्त हो. हे फुल जसे कोमसते, फुलाचा एक नियम आहे जो सकाळी आपल्या समोर फुल हे उगवतं, फुलतं, सुंदर दिसतं आणि तेच फुल संध्याकाळी ते कोमेजून जातं. तसंच आपलं आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यात असंच आपण जोपर्यंत तरुण आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य हे सुंदर दिसतं. आपल्या चेहऱ्यावर ते एक ताजीतवानी ओढ येते आणि त्यानंतर हळूहळू जसं आपण वय जसं होत जातं तसं आपण म्हातारे होत जातो आणि आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडतात. त्याप्रमाणे फुलातही तसंच आहे. हे फुल जसे कोमते तसे नाही गाणं नंतर हे गाणं बोला. आता तुम्ही खाण्याच्या मुळे थोडे गाण्यावर तुम्हाला मी हे करते. धन्यवाद.
एकदा हॅलो हॅलो बोला ना. बेस बेस चेक करेल. बेस बेस हां. संगीत केला कवी गायक आणि तिथलं आपलं एक गाणं आपल्यापुढे सादर करतो. तारीले उतारिले दयानी आम्हाला, तारीले उतारिले दयानी आम्हाला, अरे दयानी आम्हाला, अरे दयानी आम्हाला. वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला, वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला. तारीले उतारिले दयानी आम्हाला, अरे तारीले उतारिले दयानी आम्हाला, दयानी आम्हाला, थांबून मला बोलावं लागेल ना. अर्धवट सोडायला. वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला, वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला. कष्ट भीमराया ते आले रे फळाला, राहू दे नंतर हे टप ठेवलं. भीमराया ते आले रे फळाला. मानवाचा अधिकार मानवा मिळाला, मानवाचा अधिकार मानवा मिळाला. आम्ही भूमिपुत्र, वा आम्ही भूमिपुत्र हे दाविले जगाला, आम्ही भूमिपुत्र हे दाविले जगाला, दाविले जगाला. वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला, वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला. समतेसाठी सिद्धार्थाने गो त्याग केला, समतेसाठी सिद्धार्थाने गो त्याग केला. गो त्याग केला निर्वाण पदी गेला, गो त्याग केला निर्वाण पदी गेला. कोटी कोटी जनाले, कोटी कोटी जनाले चला विहाराला, कोटी कोटी जनाले चला विहाराला, चला विहाराला. वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला, वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला. श्रवण करा रे आली आली काली. माझे गुरुवर्य, माझ्या संगीत क्षेत्रातील माझे गुरुवर्य आदरणीय शिवदादा केदार यांचं लिखित हे गाणं आहे. शेवटचं कडवं. श्रवण करा रे आली आली काली, श्रवण करा रे आली आली काली. तथागत बुद्धाची बाबी माझी वाणी, तथागत बुद्धाची बाबी माझी वाणी. सुयोगारे जागृत, सुयोगारे प्रबुद्ध करी माणसाला, सुयोगारे प्रबुद्ध करी माणसाला, करी माणसाला. वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला, वंदू भाविमाला सिद्धार्थ गौतमाला. धन्यवाद. जय भीम. नमस्कार. मस्त दिनेश, मस्त. छान छान. सर्वांना जय भीम. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते, महामानव बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती महर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाबाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी मसुरे बौद्ध विकास मंडळ मसुरे गाव या ठिकाणी आपण महापुरुषांची संयुक्त जयंती आणि बुद्ध पौर्णिमा ही सर्वांच्या उपस्थितीत साजरी करत आहोत. आणि ही जयंती साजरी करताना आपल्या सर्वांचे आम्हाला जे मोलाचं सहकार्य मिळाले आहे
वर्षानुवर्ष, त्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्याला मी बाबासाहेबांचे दोन शब्द सांगतो की आपल्याला त्यांनी 1856 साली 1956 साली धम्मदीक्षा दिली आणि त्यामुळे आपण धम्मदीक्षा घेऊन आपण बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण जर उच्च शिक्षित झालो तर मॅन पॉवर आहे ती आपल्या अंडर येईल. आणि संघटित व्हा, जर आपण संघटित झालो तर आपल्याला कुठची वस्तू हवी असेल तर ती आपल्याला संघर्ष करून मिळवता येईल. आणि मी पुन्हा आपल्याला या बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. उपस्थित सर्वांना एक सांगावं वाटतं की आम्ही मागच्याच वर्षी म्हणजे याच वर्षी मुंबईमध्ये आपले जेवढे सभासद आहेत जे मुंबईमध्ये राहतात, मोरे बंधू आहेत, त्यांचं आम्ही आपण सगळ्यांनी स्नेहसंमेलन आपण आयोजित केलं होतं. त्यामध्ये चांगल्या पद्धतीने मुंबईत जे आपले सगळे बंधुभाव राहतात त्या सर्वांचं उपस्थिती होती, सहकार्य होतं. आणि त्यामुळे आपण एकमेकांशी कसं होतं की आम्ही मुंबईत राहतो पण मुंबईमध्ये कोणी एकाच ठिकाणी राहत नाही, सगळेजण असे दूर दूर राहतात. कोणी विरारला राहत आहे, कोणी भाईंदरला राहत आहे, कोणी बोरिवली, कोणी ठाणे, कोणी पनवेल, तर सगळे लांब लांब राहतात. मीटिंग पुरते फक्त एक दिवस, महिन्यातला एक दिवस येतो, भेटतो, चर्चा करतो, कसे आहात, कसं चाललंय, आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण काय करू शकतो. तर यावर आम्ही सर्वांमध्ये चर्चा करत असतो. कार्यक्रम काय करायची, कसे आपण एकमेकांशी एकत्र येऊ, संघटित होऊ. सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषवाक्य देऊन गेलेले आहेत, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकलेले आहोतच, शिकतोय, येणारी पिढी पण शिकलीच पाहिजे. संघटित सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर संघटित असेल तर संघर्ष करू शकतो. संघर्ष म्हणजे कोणाबरोबर जाऊन आपल्याला मारामारी करायची नाही, तर संघटित होऊन संघर्ष म्हणजे आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून लढा देणं म्हणजे संघर्ष करणं. तो कार्यक्रम स्नेहसंमेलनाचा फार सुंदर पद्धतीने झाला. सगळ्यांची उपस्थिती होती. छान पद्धतीने कार्यक्रम झाला. आपले ज्येष्ठ तिकडे व्यक्त झाले, त्यांनी स्वतःहून तिकडे 2 शब्द बोलले गेले प्रत्येकाकडून. काहींनी अर्ज दिले, काहींनी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने वाटचाल करा, तुम्ही हे करू शकता. नवीन येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी आपण काही गोष्टी अजून वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर आम्ही सगळ्यांचं तिकडे घेतलेलं होतं. तिकडे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे सत्कारही केलेले होते, ज्येष्ठांचे सत्कार केले होते. सोबतच मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये दिनेश मोरे गुरुजी यांनी तिकडे स्वतःचं गाणं सादर केलं होतं. सोबतच तिकडे अजून एक गायक आलेले होते, त्यांनीही स्वतःचं गायन सादर केलं होतं. कार्यक्रम फार सुंदर पद्धतीने झाला. आता फक्त एकच आहे की आज आपण संयुक्त जयंती केलेली आहे की आम्हाला असं वाटतं की आमचे जे ज्येष्ठ आहेत, जे आपण इकडे आहोत आपल्या गावी, त्या सर्वांचे आमच्या पद्धती आम्हाला ज्या पद्धतीने जमतं त्या पद्धतीने आम्ही एक छोटासा सत्कार करू इच्छितो. सोबतच इकडचे आपले स्थानिक गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना एक भेट देऊ इच्छित, म्हणजे आपण असं ठरवलं की आपण ती भेट पण द्यायची आहे. तर मी अध्यक्ष, मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान सुनील मोरे यांना विनंती करेन की तुम्ही स्टेजवर या.
संध्याकाळी आता आहे तर काय पुन्हा जेवणा म्हणा सगळ्यांचं अध्यक्ष गेले सर्वांना संध्याकाळी सगळ्यांनी परत यायचं जमायचं इथे 6 वाजता. सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सोबत जेवण करू. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. किती वाजते जेवणाला एक तास संध्याकाळी म्हणजे जेवण झाल्यानंतर सर्वांनी एकत्र यायचं आहे. संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण बाकीचा कार्यक्रम सुरू ठेवू. धन्यवाद. हां हां